अमेरिका आणि इराणनं अली खामेनींना नेमकं कसं ठार केलं ते पाहूयात। इराणी मंत्री अधिकाऱ्यांच्या गाड्या, त्यांचे नंबर, गार्ड आणि चालकांची माहिती मोसादकडे होती। गेल्या वर्षभरापासून तेहरानच्या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही हॅक करण्यात आले होते। कोणते सुरक्षा रक्षक स्वतःच्या कारने कामाला येतात, काल कुठे पार्क करतात, हेही मोसादपर्यंत पोहोचत होतं। कुठल्या मंत्र्याकडे कोणत्या सुरक्षा रक्षकाची ड्युटी लागलीये ही माहिती सुद्धा इस्रायलकडे होती। यावरून इराणी मंत्री अधिकाऱ्यांच्या सर्व हालचाली तेल अवीवला पोहोचत होत्या। या सर्व विश्लेषणामुळे मोसादच्या काही अधिकाऱ्यांना तेहरानचा नकाशा आपल्या तळहातासारखा माहित होता। हल्ल्याच्या काही मिनिटांआधी मोसादनं तेहरानमधील मोबाईल टॉवर हॅक केले। यामुळे जर टार्गेटवरील मंत्री अधिकाऱ्यांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला तर फोन व्यस्त आहे अशी टेप वाजावी, जेणेकरून हल्ल्याची कुणकुण लागली तर इराणी अधिकारी एकमेकांना सांगू शकणार नाहीत। मात्र खामेनी त्या दिवशी त्या क्षणाला त्या इमारतीत आहेत याची खात्री मोसादच्या 2 अधिकाऱ्यांनी दिली। कारण इतक्या महत्त्वाच्या टार्गेटच्या माहितीसाठी मोसाद एका अधिकाऱ्यावर अवलंबून राहत नाही। दोन अधिकारी अनेक महिने एकाच टार्गेटवर काम करत असतात। मात्र आपल्याप्रमाणे आणखी एक अधिकारी त्याच टार्गेटवर काम करतोय हे दुसऱ्या अधिकाऱ्याला माहित नसतं। शनिवार सकाळी दोन्ही अधिकाऱ्यांनी खामेनींचं एकच लोकेशन कळवलं। त्यासोबतच सीआयच्या तेहरानमधील मानवी हेरानं सुद्धा त्याची पुष्टी केली। त्यानंतर दोन्ही देशांच्या लष्कराची चक्र वेगानं फिरली आणि खामेनींना टिपण्यात आलं।